संसदपीठावर नियोजनाशिवाय कोणीही सत्काराला जाऊ नये. नियोजन आहे या ठिकाणी, त्यावेळेसच आपल्याला सत्कार करायचा आहे. कृपया नियोजनात व्यत्यय आणू नये अशी आग्रहाची विनंती आहे. सत्कारासाठी कोणीही जाऊ नये. शिक्षण मंत्री पंजाबराव देशमुख यांची 126वी पुण्यतिथी नुकतंच साजरी झालेली आहे. या शताब्दी वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री पंजाबराव देशमुख यांचे स्वप्नाचे पाईक असलेले कोषाध्यक्ष श्री दिलीपजी इगोले, उपाध्यक्ष श्री गजाननराव कुंडकर, उपाध्यक्ष श्री केशवरावजी मेहकर, सदस्य सुरेश दादा कोठरे हे सर्व पंजाबराव देशमुख यांचे स्वप्न साकारण्यासाठी अहोरात्र झटत असतात. यांच्या समर्पित ही ग्रंथ संपदा श्री शिवाजी महाविद्यालय अकोट यांच्या स्टडी सेंटरला आपल्या सर्वांसमक्ष सुपूर्द करण्यात येत आहे. कृपया सर्वांनी आपल्या स्थानावर स्थानापन्न व्हावं. थोडा कार्यक्रम बाकी आहे. कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावर कोणी चढू नये. नियोजनानुसारच संचालक हे नानासाहेबांचा या ठिकाणी मुक्त सत्कार करतील. मार्केटिंग फेडरेशनतर्फे फेडरेशनचे अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ पानसरे व त्यांचे उपस्थित संचालक नानासाहेबांचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने या ठिकाणी नानासाहेबांचा सत्कार होईल. निखिल फोटो घ्या. या सर मागं थोडं बघा समोर. ठीक आहे ठीक आहे. कृपया लवकर आठवा. सहकारी बँक अकोलाच्या वतीनं बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक माननीय डॉक्टर श्री सुभाषचंद्र कोरपे हे नानासाहेबांचं अभिष्ट चिंतन सत्कार करतात. डॉक्टर सुभाषचंद्रजी कोरपे. शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय दिलीपबाबू इंगोले, उपाध्यक्ष केशवरावजी मेहकर, ॲडव्होकेट गजाननराव कुंडकर हे त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो.
त्यानंतर शेतकरी पॅनलतर्फे माजी आमदार संजय गावंडे आणि डॉक्टर प्रमोदजी तोरे हे नानासाहेबांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन व सत्कार करते। ठीक आहे। शेतकरी पॅनलतर्फे सत्कारासाठी उपस्थित राहतील ॲडव्होकेट मनोज भंडारे, हा फोटो घेतो। कुलदीप श्याम गावंडे, प्रदीप वानकडे यांनी देखील विचारपुरा घेऊन नानासाहेबांचा सत्कार करावा। शेतकरी पॅनलतर्फे काशीराम भाऊ साबळे यांनी देखील द्यायचा आहे। तर होते तो दिखावासाठी पाहिजे। नाटेल बोला नाटेल। संचालक समोर आले एकदम कार्यक्रम सुरू करू। ठीक आहे ठीक आहे सुरू करून कृपया लवकर आपल्याला सरकार आठवायचे आहे। वेळेची नियोजनानुसार कार्यक्रम पुढे आपल्याला न्यायचा आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटद्वारा सभापती माननीय प्रशांतजी पातळे, उपसभापती अतुलजी पोटे आणि संचालक यांनी नानासाहेबांचा सत्कार करावा, अभिष्ट चिंतन करावं। नानासाहेबांचा सत्कार इथे सपत्नीक आपण पाडताना बघत आहोत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप सुंदर शब्दामध्ये आमच्या उषा बापूंचं जे योगदान आहे नानांच्या कर्तृत्वात, त्याबद्दल जे त्यांचे सहचारिणी बद्दलचे विचार आहेत, जुळता दोघांचेही विचार, विकास पावे कारभार, दोघांचीही उत्साह शक्ती अपार, कार्य करील सेवेचे, उत्तम राहणे उत्तम बोलणे, उत्तम सौंदर्य सात्विक बोलणे, घरा माझी शोभन वृत्ती होणे, देवता जणू समविचारे, अशा प्रकारे अतिशय सुंदर अकोट कोऑपरेटिव्ह सहकारी निधी फॅक्टरीतर्फे सुभाष वानकडे व त्यांचे सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, तालुका शेती खरेदी विक्री समिती अकोटच्या वतीनं, त्यानंतर श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट द्वारा अध्यक्ष हरिभक्तपरायण वासुदेवराव वळले व त्यांचे विश्वस्त हे नानासाहेबांचा या ठिकाणी सत्कार करतील। बघा समोर कार्यक्रम पद्धतीचा जो क्रम आहे त्यानुसारच सत्कार पार पडत आहोत। तरी सत्कार करणाऱ्यांनी शिस्तीचं पालन बघा समोर एक प्रेमपूर्वक सूचना आयोजकांच्या वतीने इथे करीत आहे। आम्ही आपल्या भावना समजू शकतो। हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे आणि आपण केवळ आणि केवळ नाना
सणांप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहात. कोणीही इथे आपल्या भावना कोणाच्याही ठेस पोहोचू नये अशीच आमची आयोजकांच्या वतीने इथे भावना आहे. त्यामुळे कृपया वेळेच्या मर्यादा समजून घ्याव्या आणि या सुंदरशा कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवण्यासाठी शिस्तीची जोड त्या कार्यक्रमाला असेल तर निश्चितच या अमृत महोत्सव सोहळ्याचा आपण सर्व आनंद घेऊ शकू. संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब रवींद्रजी पाटील हे देखील संस्थांच्या वतीनं या ठिकाणी नानासाहेबांनी सत्कार करतील. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेतर्फे हरिभक्तपणाय वासुदेवरावजी महल्ले, उपाध्यक्ष मार्गरावजी ठाकरे, सचिव रवींद्रजी वानखळे, विश्वस्त प्राचार्य गजानन चोपडे, विश्वस्त अविनाश गावंडे, अध्यक्ष व सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर सभापती व संचालक मंडळ तसेच माननीय सचिव साहेब या सर्वांनी आदरणीय नानासाहेब चिंगणकर यांचा स्वागत सत्कार करावा. सोबतच रेणू गावंडे, मृदुला गावंडे आणि भैरवी इंगणकर जिजाऊ ब्रिगेड यांनी सुद्धा या सत्कारात सहभागी व्हावा. मान्यवरांचे संदेश स्टेजची कॅपॅसिटी करून थोडं सर्व जे आपल्या नानासाहेबांचे स्टेज आलेले आहेत तर स्टेजची कॅपॅसिटी थोडी कमी असल्यामुळे आपण सर्वांनी सांगितलं नानासाहेबांचा सत्कार करायचा आहे. सर्वांचा सत्कार होणार आहे, सर्वांचा सत्कार नानासाहेब स्वीकार करणार आहे. पण स्टेजची थोडी कॅपॅसिटी पाहून सर्वांनी गर्दी थोडी कमी करायला पाहिजे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाणकर साहेब हे सुद्धा नानासाहेब इंगणकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यास स्वीकारला विनंती करतो. सर्वांना विनंती करण्यात येते की आपल्या ठिकाणी सर्वांनी बसावं. सत्काराचा कार्यक्रम या कार्यक्रमानंतर सुरू राहील तरी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की कुणीही स्टेजवरती जाऊन न जाता थोडा वेळ थांबावा. कार्यक्रम झाल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया स्टेजवर कोणीही जाऊ नये. मी सर्वप्रथम या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो माननीय श्री रवींद्रजी भैया पाटील जळगाव खानदेश यांनी या प्रसंगी आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करावा. भैयासाहेब पाटील. भाषणानंतर नानासाहेब पूर्ण वेळ आपल्यासाठी उपलब्ध असतील त्यावेळी आपण सर्वांनी नानासाहेबांचा सत्कार करायचा आहे. कापूस उत्पादक सहकारी संस्थांचे सर्व संचालक मंडळ, अकोला, बुलढाणा, विदर्भातील सर्व श्रेष्ठ मंडळी, सन्माननीय आमदार आणि आजचे सत्कार मंत्री आमचे सहकारी नानासाहेब इंगणकर, सर्व उषाताई इंगणकर. काही म्हणजे मगापासून पाहतोय मी की असंख्य गर्दी नानासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व आलात. आपलं खरं स्वागत करतो. 1992 पासून
नानासाहेबांचा माझा परिचय महाराष्ट्र कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला संघाचे संचालक असताना नानासाहेबांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते चेअरमन देखील झाले. कंझ्युमर्स फेडरेशनला देखील संचालक होते, नाफेडला होते, इफकोला देखील होते आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना नानासाहेबांवर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जवळीक निर्माण झाली आणि सहकार काम करताना काम कसं करावं याचं शिक्षण देखील मिळालं असं म्हटलं तर अतिशक्ती होणार. विद्यार्थी देखील त्यावेळेस संचालक होते, अनेक मान्यवर संचालक होते, डॉक्टर साहेब देखील संचालक होते. महाराष्ट्र कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन जवळपास 44 संचालक त्यांचे होते. नानासाहेबांचा मुद्दा स्वभाव सर्वात सोबत घेऊन जायचं आणि काम करण्याची पद्धत म्हणजे आपल्या सभासदांचं हित त्या ठिकाणी जोपासायचं आणि त्यानंतर सहकारी संस्थेचं हित जोपासायचं. एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून प्रामाणिकपणे सेवा देण्याचं काम जवळपास 32 वर्षांपासून नानासाहेबांनी केलं. 92 पासून आज तक स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक आहे, कंझ्युमर्स आहे. त्याचं गोष्टी काय आम्हाला माहीत नाही, परंतु आपला सर्वांचा विश्वास आणि प्रेम नानासाहेबांच्या मागे असल्या कारणाने त्यांना यश मिळालं. पुढे आधुनिक सरकारमध्ये त्यांच्या आणि डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थेच्या माध्यमातून डाग करण्यात नाही. महाराष्ट्रात आपण पाहतो सहकारी संस्थांची परिस्थिती आज बदलत आली आहे. अनेक त्यांचे चौकशी सुरू झाले, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. परंतु नानासाहेब असतील, डॉक्टर साहेब असतील, या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यात सरकार टिकवला, वाढवला, जोपासला. याचं कौतुक म्हणजे आपण जे सर्व उपस्थिती या ठिकाणी आपलं सर्वांचा प्रेम आणि विश्वास असल्या कारणाने नानासाहेबांना उदंड आयुष्य लाभो अभिष्ट चिंतन करण्याकरता मी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून श्री संत मुखाई संस्थांच्या माध्यमातून नानासाहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो. 100वी गाठावी परंतु यावर तब्येत चांगली ठेवावी ही त्यांना मुख्य प्रार्थना करतो. या ठिकाणी माझं स्वागत करत 2 शब्द बोलण्याची नानासाहेबांना संधी दिली त्याबद्दल डॉक्टर साहेब यांचे सर्व सहकारी यांचे मी जाहीर आभार मानतो आणि सर्वात अधिक अभिनंदन हिराजबाईंचा करतो की त्यांनी एक चांगलं संयोजन करून या ठिकाणी सर्व मान्यवर सरकारला आणले. एक आदर्श निर्माण व्हावा, नवीन पिढीला मार्गदर्शन व्हावं या विषयी कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल हिराजबाई यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानून माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय सरकार. यानंतर मी आमंत्रित करतो श्रीमती शैलजाताई कदम यांना. त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. शैलजाताई सर्व मंडळी जे बाहेर गेलेले आहेत त्यांनी येऊन बसावं आणि आपला कार्यक्रम नंतर भोजनाचा कार्यक्रम भोजन सर्व पाहुणे मंडळींना आग्रहाची विनंती आहे की आपला स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं. कृपया स्टेजच्या समोर गर्दी करू नका, विनंती आहे. सत्कार थांबवण्यात आलेला आहे, कृपया घाई करू नका. आज कुठलाही सत्कार स्वीकारला जाणार नाही. आज मला इथं एका भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित राहताना आणि माझे सहकारी नानासाहेब यांच्या सोहळ्याचा कार्यक्रम पाहता आला याचा मला खूप आनंद होत आहे. मुख्य म्हणजे ज्या सहकारात नानासाहेबांना दराडी मारायला ज्या त्यांच्या पत्नी सर्जरी उषाताई त्यांचा सत्कार माझ्या हातातून जाण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. तसेच नानासाहेबांचा आणि माझा परिचय, मी फार जुनी कार्यकर्ती आहे. पूर्वीचे नेते जे होते विदर्भातले नारायणराव काळे, वसंतराव कोरपे, नंतर शिवाजीराव या अशा नेत्यांबरोबर मी जवळजवळ 85 पासून काम करत होते. त्यामुळे सहकारातलं नानासाहेबांचं जे कार्य आहे किती प्रचंड आहे, किती भव्य आहे हे बघून मला खूप धन्य वाटलं. त्यांचा कर्तृत्वाला ही एक फार मोठी सलामी आहे. खरं तर अमृत महोत्सव म्हणजे 75 नंतर करतात. आयुष्याचं आपली 75 म्हणजे श्रीमंती आहे, आपल्या आयुष्याची श्रीमंती आहे ती, आणि ती नानासाहेबांना लाभली. अशीच त्यांना 100ची श्रीमंती लाभावी अशी मी अपेक्षा करते. आजच्या सोहळ्याला नानासाहेबांबद्दल 2 शब्द बोलायचे म्हणजे ते खूप अभ्यासक वृत्तीचे सेवाभावी गजानन महाराजांचे जसे सेवाधर्म आहे तसा तो त्यांनी पाळला आणि आपला प्रचंड एक सगळ्या
आज इथं मला विदर्भातले सगळे नेते एकत्रित पाहून विदर्भातले सगळे म्हणजे सहकारातले अग्रगणी नेत्यांचं मी काही नाव घेत नाही, पण आपले पिताश्री कोरपे साहेब त्यांनी माझा जपानला जेव्हा मी बेस्ट फार्म लीडर ऑफ इंडिया म्हणून गेले होते तेव्हा 98 मध्ये मला निरोप दिला होता. तसे गोरपे साहेबांच्या बरोबर मला काम करता आले. अतिशय म्हणजे जुने जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर मी सहकार क्षेत्रात काम केलं. त्यातल्या त्यात नानासाहेबांचा माझा परिचय नंतर झाला, पण ते मला लहान बाळासारखे होते तरी सुद्धा मला त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागत होतं. याच्यावरूनच कल्पना येते की ते सरकारात किती अग्रगणी होते आणि त्यांना अशी उत्तुंग भरारी मारायला आमच्या उषाबाईंच्या पुढे मिळाली. तर आज सावित्रीबाई फुलेच्या जयंती दिनी ग्रंथ गोळा करून अभ्यासू वृत्ती वाढवण्यासाठी नानासाहेबांचं जे त्यांचं ध्येय होतं ते त्या पूर्ण करतील असं मी हे करते. आणि आजच्या अमृत महोत्सवाच्या त्यांचा सोहळा हा नानासाहेब हिंगणकरांच्या आयुष्याच्या सुंदरतेचा आभार प्रदर्शनाचा सोहळा पाहून मी धन्य झाले. मी माझे 2 शब्द बोलते आणि आपल्या सर्वांना माझ्याचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोषदादा कोरपे साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी केवळ बाहेर जिल्ह्यातून आलेल्या पाहुण्यांचंच मनोगत या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो दत्ताभाऊ पानसरे यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे अशी आपल्याला विनंती. मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ पानसरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही मला सुरू करायच्या आतच थांबून टाकले. मी आता 2 तास बोलणार आहे. या ठिकाणी आजच्या संत नरसिंह महाराजांच्या पवित्र पावनभूमीमध्ये आपणा सर्वांचे मार्गदर्शक सहकारदर्शी आदरणीय हिंगणकर नाना यांचा आपण आज सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व जाती धर्माच्या वतीनं, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे. त्या समितीचे संयोजक विनायक पटेल म्हणून थांबलो. विनायक पटेल चेअरमन खरेदी विक्री संघ आणि सर्व त्यांचे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाची रूपरेषा आखली. जिल्ह्यातून, परिसरातून, भागातून, राज्यातून सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी येतोची सत्कार सोहळा चालला आहे. हे सर्व करत असताना नानांना ज्यांचं सहकार्य लाभतंय आणि ह्या भागामध्ये सहकार रुचवला आहे, सहकार वाढवला आहे आणि सहकारावरची मुळं या ठिकाणी ज्यांनी पेरली ते सहकार महर्षी आदरणीय अकोला सहकारी बँकेचे चेअरमन तथा या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेबजी करपे साहेब आणि या प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र शिंदे साहेब, त्याचबरोबर विद्यमान आमदार प्रकाशजी भारसाखळे साहेब, आत्ताच गेलेले बळवंतजी खासदार वानखेडे साहेब, नितीनजी देशमुख, दशरथजी भांडे, डॉक्टर रणजित पाटील साहेब, नारायणराव गावणकर, भैयासाहेब तिरके, गगनराव दाळू, त्याचबरोबर डॉक्टर सुभाषराव कोरपे, सर्वांची मी नावं घेऊ शकतो. परंतु आणि आमच्या मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित दादा निकम यांच्या मातोश्री शैलजाताई, त्याचबरोबर आमचे मार्केटिंग फेडरेशनचे सर्व सहकारी
मुगियांना हटकर साहेब, गोगले साहेब, जोशे साहेब आणि उपस्थित आमच्या नानांच्या सौभाग्यवती ताई आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, नानांच्या बाबतीत जेवढेही बोललं तेवढं कमी पडणार आहे, परंतु संयोजकांनी नाना आणि दादासाहेब तुमच्या आदेशानुसार 1 मिनिटाचा वेळ दिलाय, म्हणून आजचं भाषण थोडस कमी करून फक्त शुभेच्छा देतो आणि परत ज्यावेळेस तुम्ही आवाज देता त्यावेळेस या भागामध्ये येणार आणि भाषण करायला आपण संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो। या भागामध्ये मार्केटिंग फेडरेशनचा चेअरमन होत असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संधी दिली आणि निवडून देत असताना शिंदे साहेब असतील, आपले संतोषजी कोलपे साहेब असतील, नाना असतील, सर्व ज्येष्ठ मंडळींनी सहकार्य केलं, म्हणून माझी जबाबदारी आहे। म्हणून शुभेच्छा देत असताना जबाबदारी पण एक वाक्यामध्ये बोलतो। मार्केटिंग फेडरेशनच्या मध्ये सध्या आता आपले धान खरेदी चाललेली आहे, शिंदे साहेबांचं इकडे विदर्भ फेडरेशन आहे, अजितदादांचं आपल्या सर्वांचे मार्केटिंग फेडरेशन आहे। 1960 पासून या ठिकाणी फेडरेशनचे रचना झालेले आहे। मधल्या काळामध्ये प्रशासक होता, आता नव्याने आम्ही चेअरमन निवड झाली आणि सुरुवात केल्यानंतर कामकाज करत असताना सर्व संचालकांच्या बरोबर डॉक्टर दादासाहेब मी अभ्यास केला, सगळ्यांचे मार्गदर्शन घेतलं, परंतु ज्या वेळेस दादांना आम्ही नानांच्याकडे बसतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला कुणाच्या शाळेत जायची आवश्यकता नाही, फक्त नानांचा अभ्यास केला, नानांनी सांगितलं की आपलं काम संपून जातंय, त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी कामकाज चाललंय। नानांचं राहणं साधं, विचार साधे, परंतु उत्तम बोलणं, उत्तम मार्गदर्शन आणि हातात जसं काम घेतलं की ते पार करायचं, नाही आवडलं तर बाजूला जाऊन बसायचं, परंतु कुठल्याही विषयात ढवळाढवळ करायची नाही अशी नानांची पद्धत आहे। म्हणून नानांचा हे लहानशा खेड्यातून मुंबई आणि दिल्ली पर्यंत जो प्रवास आणि आज नानांचा आपण 75वी वर्षी संपन्न करतोय, महोत्सव संपन्न करतोय, पण असं वाटतं नाना तुम्ही 25 वर्षाच्या आहात, 75चे नाहीत, म्हणून नाना 100 पूर्ण करण्यासाठी, 100 वर्षाचं पूर्ण आयुष्य करण्यासाठी मी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं, आमच्या दत्तकृपा परिवाराच्या वतीनं, आपला उपस्थित सर्व नेते मंडळीच्या वतीनं नानांना लाख शुभेच्छा देतो आणि नानांचं 100 पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या हातून होण्यासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि नानांना पुन्हा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर एक महत्वाची सूचना आहे की कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये। सर्वांना आग्रहाची विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये। यानंतर मी आमंत्रित करतो माननीय किशनरावजी गवळी साहेबांना, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। भाषणानंतर सत्कार होती। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय दिलीप बापू इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून नानांना शुभेच्छा द्याव्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती त्यांच्या पावन स्मृती अभिवादन करतो। डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृती अभिवादन करून आजच्या या अभिष्ट दिनकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू डॉक्टर संतोष दादा कोरके ज्यांच्या शुभस्या कार्यक्रम साजरा होत आहे असे अकोटचे लोकप्रिय आमदार प्रकाश भाऊ भालसागळे, आमचे ज्येष्ठ नेते शिंगणे साहेब, यांना जास्त नाव घेत नाही, मंचावर उपस्थित असली सर्व माननीय मंडळी, आमदार, खासदार
आणि इथे रमेश भाऊच्या प्रेमापोटी अभिषेक आलेली सर्व प्रेमी मंडळी, नदीची मंडळी, त्यांचा सत्कार आपण आयोजित केला आहे. कनिष्ठ चिंतन असे नानासाहेब उर्फ रमेश भाऊ हिंगणकर आणि त्यांच्या सुविध पत्नी श्रीमती उषाताई हिंगणकर आणि बंधू आणि भगिनींना. खरं म्हणजे नानासाहेबांबद्दल आता जे नेते बोललेच आहे, खरं नानासाहेब बोलायचं कामच नाही. शेवटी माणसाचं काम दाखवत असतं. इथं आलेली मंडळी पाहिल्यावर समजते की नानासाहेबांचं काम काय होतं. नानासाहेबांनी सहकार क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि करत आहे. खरं म्हणजे त्यांची माझी भेट 27 सालापासून शिक्षण संस्थेत असताना झाली. त्यांनी माझ्याबरोबर 2007 ते 12 पर्यंत आम्ही शिवाई शिक्षण संस्थेत बरोबर काम केलं. तेव्हा मला त्यांचा स्वभाव अतिशय कळला. अतिशय उद्दंड स्वभाव, प्रेमळ स्वभाव, प्रत्येक बाबतीत चर्चा करणे, संस्थेकरता काय चांगलं आहे ही चर्चा करणे. ते 5 वर्ष आमचे कसे गेले आम्हाला कळलंच नाही. हिंगणकर साहेब त्यावेळेस आमच्या बरोबर होते. अतिशय जेव्हा संस्थेचा विकास व्हायचा असतो तेव्हा माझे चांगले कार्यकर्ते संस्थेला लाभले, संस्थेचा विकास होत असतो. खरं म्हणजे राजकीय गेलो मग हिंदू करता आता माझं खान मोठं झालं असं नाही. प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना सांभाळून न्यायची त्यांची वृत्ती अतिशय खूप चांगली आहे. आणि म्हणूनच आज ही गर्दी दिसत आहे ही त्यांच्या अभिष्टदुर्गाची खरी म्हणजे गर्दी आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. त्यांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिष्ट चिंतन करतो. त्यांना निरुपमय जीवन लावून जपलेल्या ठेवतो आणि पुढची 100 वर्ष ते कृपया करतील आणि आपल्याकरता त्या लोकांकरता सतत कार्य करत राहतील. ज्याने शेतात राजकीय असो, शेतीचा असो, सहकार असो, कृषी असो, ज्याने क्षेत्राचे कार्यकर्ते करतो. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल समिती आभार मानतो. बाबा समितीचे अध्यक्ष ज्या कार्य अतिशय चांगला कार्यक्रम केला, संतोष दादा कुलकर्णी यांच्याकडे उत्कृष्ट कार्यक्रम करून आणला. कारण अशा चांगल्या व्यक्तीचा सत्कार व्हायलाच पाहिजे. पंजाबमध्ये अतिशय चांगल्या झाले आणि हा दिवस एवढा चांगला आणि सावित्रीबाई फुले त्यांनी शिक्षणाची गंगा स्त्रियांकरता खुली केली. भाऊसाहेब पंजाबांच्या संस्थेत काम करणारे हिंगणकर जे संस्थेचा विकास गंगेसारखा विकास करणारे याचा हा कार्यक्रम आहे. एवढ्या प्रसंगी बोलताना माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर माननीय नितीनजी देशमुख आमदार बाळापूर यांना गेले का? आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करावं. डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या अकोला जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, विदर्भातले सहकारी चळवळीतले एक अग्रगण्य नेते आदरणीय डॉक्टर संतोष दादा कोरपे साहेब, त्यांच्या हस्ते आजचा हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. ते आपल्या अकोट विभागाचे आमदार माननीय प्रकाश भाऊ भारसाखळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्व आमदार, खासदार, आजी माजी सर्व आमदार, सहकार क्षेत्रातले काम करणारे सर्व अग्रगण्य, सर्व उपस्थित असलेले अकोट आणि आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यामधून उपस्थित असलेली सर्व मान्यवर, सहकार क्षेत्रातली सर्व सहकारी, ज्यांच्या सत्कारासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलो, ते तुमच्या आमच्या सगळ्यांचे सहकारी माननीय रमेश भाऊ हिंगणकर, आलेले सर्व सहकारी, पत्रकार, सर्व सहकारी बंधूंना आणि भगिनींना
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचे मला आनंद होतो की एक चांगल्या सत्कार मूर्तीच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये मला या ठिकाणी उपस्थित राहतात. अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये मी ज्यांच्याबरोबर काम करतो ते माननीय रमेश भाऊ आज 75 वर्ष त्यांनी पूर्ण केले. त्याचा अमृत महोत्सव आज आपण साजरा करून राहतो. मी माननीय हिदायत भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगलं औचित्य साधून या सहकार क्षेत्रातल्या आमच्या एका सहकार्याचा एक भव्य दिव्य असा सत्कार या ठिकाणी ठेवला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी चळवळीतल्या संस्थातल्या संस्था चालकांना पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं अकोट येथे एकत्र आणलं. आणि रमेश भाऊंनी मागील अनेक वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यावर सर्व प्रेम करणारी मंडळी आज या निमित्ताने इथे जमा केली आणि आज हा सत्कार या ठिकाणी होत असताना मला आनंद वाटतो की सहकार चळवळीमध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे सहकारी कार्यकर्ता त्यांचा आजचा हा सत्कार या ठिकाणी होतो. महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राची ओळख आपल्या देशामध्ये आहे. शाहू फुले आंबेडकर यांचं नाव आपण सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये घेतो. 13 कोटी लोकसंख्या असलेल्या या महाराष्ट्रामध्ये आज या महाराष्ट्राची प्रगती देशामध्ये एक विशेषत्वानं आज या ठिकाणी होते. सहकार क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, शेती क्षेत्र या अनेक क्षेत्रामुळे महाराष्ट्र पुढे जात असताना आज महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगतीच्या बाबतीमध्ये अनेक बाबतीमध्ये ओळखला जात असताना महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राने जी प्रगती महाराष्ट्रामध्ये झाली किंवा आज महाराष्ट्र हा सहकार क्षेत्राच्या प्रगतीमुळे सुद्धा त्या ठिकाणी ओळखला जातो. ही सुद्धा या सहकार क्षेत्राची ओळख या राज्यामध्ये आहे. साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, जिल्हा बँका असतील, लहान सहान सोसायटी असतील, विविध कार्यकारी संस्था या ठिकाणी असतील, या क्षेत्राच्या प्रगतीमुळं आज हा महाराष्ट्र सुद्धा सुजलाम सुफलाम झालेला तो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला जातो. विदर्भामधला हा पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, या पश्चिम विदर्भामध्ये अकोला हा जिल्हा, या अकोला जिल्ह्यामध्ये अनेक सहकार क्षेत्रातल्या नेत्यांच्या कर्तबगाराची आठवण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाल्याशिवाय राहत नाही. कैलासवासी अण्णासाहेब कोरपे साहेब असतील, नानासाहेब असतील, माननीय वसंतरावजी धोत्रे साहेब असतील, अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेता येतील. लहाने साहेब त्या ठिकाणी असतील, मधुकररावजी भुईबार त्या ठिकाणी असतील. अनेकांची नावं आज या अकोला जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेता येतील. आणि ही नवीन पिढी आज डॉक्टर संतोष दादा असतील, रमेश भाऊ असतील आणि त्यांचे असंख्य सहकारी आमचे शिरीष भाऊ धोत्रे त्या ठिकाणी असतील, आजचे असंख्य सहकारी आज या अकोला जिल्ह्यामधील विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून या जिल्ह्याला पुढे नेत असताना, या जिल्ह्यात प्रगती करत असताना सहकार क्षेत्राची प्रगती सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी केली. इथल्या बाजार समिती असतील, इथल्या खरेदी विक्री संघ असतील, इथल्या दूध संस्था असतील, महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करून राहतो. एक आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे. सहकार क्षेत्रामध्ये अनेक संस्थांमध्ये काम करत असताना शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या एक अग्रगण्य शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्याचं योगदान निश्चितपणे या ठिकाणी लाभलेलं आहे. म्हणून आज मी फार अधिक न बोलता, कारण कार्यक्रमाला अगोदर खूप वेळ झालेला आहे, फार अधिक न बोलता रमेश भाऊंना
त्यांच्या वयाच्या 75व्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी उभं केलेलं काम, त्यांनी निर्माण केलेलं काम, विशेषतः या सहकार क्षेत्रामधलं निर्माण आणि उभं केलेलं काम हे पुढच्या येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी प्रेरणा देणारं राहील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि नवीन पिढी सहकार क्षेत्रामध्ये निर्माण करत असताना रमेश भाऊंसारख्या सहकार्याची प्रेरणा घेऊन नवीन पिढीने सुद्धा या क्षेत्रामध्ये पुढे यावं. अगदी आमच्या ग्रामसेवा सहकारी संस्थांपासून तर जिल्हा बँक असेल, मार्केटिंग फेडरेशन असेल, अनेक संस्था त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी पुढे यावं एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. सहकारी क्षेत्रामधला त्यांचा अभ्यास, सहकारी कायद्याचा असलेला त्यांचा अभ्यास, सहकारी नियमांचा असलेला त्यांचा अभ्यास हा मी अनेक वर्षापासून पाहतोय. मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष इथं आहेत. मध्यंतरी अनेक वर्ष निवडणूक मार्केटिंग फेडरेशनची लागली नव्हती, परंतु रमेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून एक लढा उभा करून ही निवडणूक झाली पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. निवडणूक झाली. 10 वर्ष निवडणूक झाली नव्हती. 10 वर्षानंतर निवडणूक झाली आणि पानसरे साहेब फेडरेशनचे अध्यक्ष झाले. आणि म्हणून कायद्यात आणि नियमांपासून सहकार क्षेत्राची प्रगती झाली पाहिजे हा उद्देश रमेश भाऊंच्या मनामध्ये सातत्यानं असतो. आणि तेच उद्देश घेऊन तुम्ही आम्ही सगळ्यांनी भविष्यामध्ये काम करावं एवढी अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा रमेश भाऊंना त्यांच्या 75 वर्षाच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर त्यांच्या हस्ते नानासाहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. असे अकोटचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशराव भाऊ भारसाकडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रकाशराव भाऊ भारसाकडे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती आणि एक पॅन मारून घ्या त्याचा फक्त क्लोज ज्याचा हा अमृत उत्सव सुरू आहे हो चालू आहे. जाऊ दो ते आपल्या सर्वांचे लाडके इसको हटने ना जरा वाइड में उसको हट रही नहीं हूं. आदरणीय नानासाहेब आणि प्रामुख्यानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदरणीय संतोष दादाजी गोरफे आणि प्रामुख्यानं उपस्थित असलेले आदरणीय नितीन भाऊजी देशमुख, माजी राज्यमंत्री आदरणीय आमचे सहकारी डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब, आदरणीय ज्यांनी आता नुकतंच भाषण केलं ते आदरणीय उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे आदरणीय दिलीपरावजी इंगोले साहेब, अकोट मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय संजयजी गावंडे साहेब आणि पत्रिकेमध्ये असलेली सर्व आदरणीय मंडळी, प्रामुख्यानं आदरणीय श्रीजी धोतर साहेब, अध्यक्ष अकोला जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सोसायटीचे. कृपया थांबवला सत्कारासाठी कृपया आग्रहाची विनंती आहे. थांबवला भाषण होते 2च राहणार. आदरणीय आनंदरावजी गैबार साहेब आणि आपले सत्कार मूर्ती. नानासाहेब म्हटल्यावर
सर्वांचं लाडकं आणि सर्वांच्या ओळखीचं व्यक्तिमत्व गेल्या 15 वर्षापासून मी बघला. या विभागाचा आमदार झाल्यावर नानासाहेबांचा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जवळचा परिचय झाला आणि नानासाहेबांना कृषी उत्पन्न बाजार समिती असो, त्या अकोट क्षेत्राचा जेवढ्या सहकार त्या संस्था असो, ते चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं काम हे नानासाहेबांना त्या तालुक्यामध्ये केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस त्यांचा माझा भेटीचा सहयोग येते त्या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अडचणी जातात तोच विषय नानासाहेब घेत असतात. आता मी हे 10-15 वर्षापासून नानासाहेबांचं सभाचित्र पाहतो असतं. सर्वात त्याच्यातून कशातच दिसत नाही, पण जनतेमध्ये ते सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सतत असतात आणि त्यांनी कधीही सरकारपासून कधीही स्वतःचं काम सांगण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जे असेल ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या अडीअडचणी जातात त्या दृष्टीनं फक्त ते निवेदन करण्यासाठी माझ्याकडे येत असतात. त्यांचे सहकारी आदरणीय हिदायतजी पटेल हे सुद्धा त्यांच्यासोबत असतात. आदरणीय प्रशांतजी पातळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षही असतात आणि एक चांगली टीम सहकार क्षेत्राच्या माध्यमातून लोकांना विश्वास वाटणारी अशी टीम नानासाहेबांना आपल्या नेतृत्वात तयार केलेली आहे आणि त्या दृष्टीनं त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आयुष्य जास्तीत जास्त वयाचं झालं पाहिजे, त्याचा अनुभव सहकार क्षेत्राच्या माध्यमातून या तालुक्याला मिळाला पाहिजे, तरुण पिढीला मिळाला पाहिजे. त्या दृष्टीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांच्या वतीने आपण अकोटवासियांच्या कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे, परंतु तरीही आपल्याला 10 मिनिटं या ठिकाणी घेणार आहोत. कृपा करून 10 मिनिटं आपल्या सर्वांनी मला द्यावेत अशा प्रकारची नम्र विनंती करतो. कारण एवढा मोठा सोहळा आपल्या तालुक्यातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन पार पाडला आणि त्यात सत्कार मूर्तीचं मनोबल जर व्यक्त करण्यासाठी वेळ भेटला नाही तर मग कार्यक्रम झाला असं तुम्हाला वाटतं. स्त्री शिक्षणाचा पाया नसणाऱ्या अनेक अडचणींवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आपलं अकोटचं ग्रामदैवत श्री नरसिंह महाराज, आमचे गुरुवर्य परमपूज्य वासुदेव महाराज यांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम या ठिकाणी मी नम्र अभिवादन करतो. आजच्या माझ्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त समारंभाला उपस्थित असलेले अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, राज्यामधील सहकार क्षेत्रातील एक गणमान्य असं नेतृत्व आमचे नेते आदरणीय संतोषदादा कुरपे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला. असे आपल्या अकोटचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश पाटील भारसाकडे समारंभाला उपस्थित
असलेले आणि ज्यांची नाव मी घेणार आहोत त्यापैकी काही जण समारंभातून काही कामाने पण निघून गेले असे अमरावतीचे खासदार आदरणीय बळवंतरावजी वानखळे, नितीन भाऊ देशमुख, किरण सरनाईक सकाळी घरी येऊन मला भेटून गेले. ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं असे विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष, ज्यांच्यासोबत मी राज्यामध्ये 12-15 वर्ष फेडरेशनमध्ये काम केलं असे आमचे मार्गदर्शक, राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, डॉक्टर दशरथजी भांडे साहेब, आनंदरावजी देशमुख, अझर हुसेन साहेब, सुभाषजी ठाकरे साहेब, डॉक्टर रणजित पाटील, रामदास भाऊ बोडखे, आपल्या विभागातील माजी आमदार भैयासाहेब पिलिके, नारायणराव गव्हाणकर, नातीबुद्दीन खतीब साहेब, गजाननरावजी दारुगुर्जी, किसनरावजी गवळी, गोविंदरावजी चौधरी, संजयजी गावंडे, वसंतरावजी खोटरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी इंगोले, आमच्या विनंतीला मान देऊन सत्कार समितीच्या या ठिकाणी उपस्थित झालेले माझ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ पानसरे, आमच्या निकमताई, त्यांच्यासोबत आलेले मार्केटिंग फेडरेशनचे सर्व सन्माननीय संचालक श्रीभाऊ धोत्रे, अनंतरावजी भुईबाळ, डॉक्टर सपकाळ साहेब, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं असे माझे ज्येष्ठ सहकारी या सोहळा समितीचे अध्यक्ष श्री हिदायतुल्ला खा पटेल, त्यांनी एक फार मोठी कार्यकारिणी या ठिकाणी 30-40 लोकांची तयार केली होती. वेळेअभावी त्यांना मी नामोल्लेख करणार नाही. सर्व पक्षाचे विविध समाज घटक, विविध कार्यप्रणालीमध्ये असलेले सर्व लोक यामध्ये समाविष्ट आहेत, ज्यांनी हा सोहळा या ठिकाणी करण्याकरता मोलाचं योगदान दिलं असे सर्व सन्माननीय सदस्य, माझे कुटुंबीय, माझे नातेवाईक, इष्टमित्र, निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित झालेले या तालुक्यातील तेलारा, अकोला, अमरावती या आपल्या पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यामधून उपस्थित असलेले मान्यवर, विविध सहकारी संस्थांचे राज्यस्तरीय या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित झाले. सर्वांचा नामोल्लेख करणार नाही कारण कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, परंतु ज्यांची मी नावं घेतली ती सर्वजण माझ्या मुखात आणि ज्यांची नावं घेतली ना ते सर्वजण माझ्या हृदयात असं आपण समजावं. आज या प्रांगणामध्ये प्रमुख अतिथी आणि आपण उपस्थितांच्या उपस्थितीत माझा सत्कार करण्यात आला, तो मी आनंदाने या ठिकाणी स्वीकारतो आहे. तद्वत या करता विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, ग्रामीण भागातील सर्वांनी एकत्र येऊन लोकसहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. दरवर्षी साधारणपणे वाढदिवस घरगुती स्वरूपाचा घरी करण्याची माझी पद्धती आहे. सर्व लोक नित्य नियमानं दरवर्षी घरी येत असतात, वाढदिवस साजरा करत असतात, परंतु यावर्षी माझे ज्येष्ठ सहकारी हिदायतभाई पटेल यांचा मला फोन आला. 18 डिसेंबरला मी नागपूरला फेडरेशनच्या मीटिंगच्या निमित्तानं गेलो होतो. तो रमेश भाई आप 75 साल के हो गए, आपका महोत्सव हमको करना है, अमृत महोत्सव. मी त्यांना सुरुवातीला नकार दिला, की एवढं काही मोठा कार्य करण्याची आवश्यकता नाही, हिदायतभाई तुम्हीच आमच्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन जा. परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही 10-12 लोक या ठिकाणी बसलेलो आहोत आणि प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला तुमचा सत्कार करण्याची संधी दिली पाहिजे. आणि मग मी त्यांच्या त्या शब्दाला होकार भरला. त्यांनी लगेच तातडीने 2-3 दिवसामध्ये या तालुक्यामधील सर्व पक्षीय, धर्मधर्मीय मित्रांची बैठक बोलवून समारंभाचं नियोजन केलं आणि अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली. या भव्य आयोजनामुळे मी या ठिकाणी अत्यंत भारावून गेलेलो आहे. अनेक प्रकारचे वाढदिवस होतात, काही कौटुंबिक स्वरूपाचे होतात, काही इन्स्टिट्यूशनल होतात, म्हणजे एखाद्या संस्थेमार्फत होतात,
परंतु हा संपूर्ण समारंभ लोकसहभागातून करण्यात आला हे नमूद करताना मला या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे. माझ्या संदर्भामध्ये अनेक लोकांना माहिती आहे, पण नवीन जी पिढी आहे आता अलीकडेच राजकारणामध्ये आलेली, समाजकारणामध्ये आलेली नाही आहे, त्यांना काही कल्पना असण्याची शक्यता नाही. म्हणून एक त्रोटक थोडस 75 वर्षाचा कालावधी कसा गेला हे सांगणं मला माझं कर्तव्य आहे. छोट्याशा कालवाडी गावात माझा जन्म झाला, ग्रामीण शिक्षण कालवाडीत झालं, मॅट्रिक पर्यंत शिक्षण अकोटमध्ये केल्यानंतर मी GS कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स या खामगावच्या कॉलेजमध्ये पदवी करता त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर 1970 साली शिक्षण संपल्यानंतर मी या ठिकाणी मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला. मुद्रणाचा व्यवसाय हा प्रत्येक समाज घटकाशी संबंधित आहे. कोणाच्याही घरी लग्न होतात, कोणाचं तरी निधन होते, कोणत्या तरी दुकानाचं उद्घाटन होते, बिलगुबाची छपाई करावी लागते. त्या अनुषंगानं एक उत्कृष्ट प्रिंटर्स म्हणून या ठिकाणी 15 वर्ष काम केलं आणि माझा संपर्क फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढला. माझे वडील स्वर्गीय श्रीराम पाटील हिंगणकर ऑलरेडी राजकीय क्षेत्रामध्ये होते आणि ते सहकार क्षेत्रामध्ये प्राधान्यानं त्यांचं कार्य होतं आणि त्या बैठकीत बसता बसता मी राजकारणामध्ये सहकारी क्षेत्राच्या राजकीय भागाकडे कसा वळलो हे मलाही माहिती झालं नाही. त्यानंतर 85 ते 25 या 40 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला प्रामुख्यानं सहकार क्षेत्रामध्ये मी काम करण्याचं ठरवलं आणि एका लहानशा ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला नॅशनल लेवल पर्यंत देश पातळीवरील संस्थांचं संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. तालुका स्तरावर विविध सहकारी संस्थांमध्ये काम करत असताना तालुक्यामधील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व गटाच्या लोकांनी मला सहकार्य केल्यामुळे मी तालुक्यामध्ये विविध संस्थांमध्ये काम केलं. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर प्रायमरी स्टेजमध्ये असताना डॉक्टर अण्णासाहेब कोरके यांचा वरदहस्त मला लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी जिल्हा बँक असेल, इतर जिल्हा पातळीवर संस्था असेल त्यामध्ये काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. आणि तिथूनच पुढे 1998 साली महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मध्ये मी संचालक म्हणून निवडून आलो. आणि आश्चर्याची गोष्ट की पहिल्याच टर्म मध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी उपलब्ध झाली. हे खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील साहेब, त्या ठिकाणी एक मोठं महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर्स फेडरेशन आहे, ते त्याचा कारभार पाहत होते. त्यांनी सुद्धा मला तिथं 7 वर्ष काम करण्याची संधी दिली आणि महाराष्ट्र फेडरेशनचा अध्यक्ष असताना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी देशपातळीवर निर्माण केलेल्या नाफेड या संस्थेवर संचालक पण मला त्या ठिकाणी मिळालं. ही संस्था आता आपल्या विविध खरेद्या चालू असतात. ग्रामीण भागामध्ये नाफेड हा शब्द जवळजवळ प्रत्येकाच्या पाठ झालेला आहे. ती देशातील सर्व प्रदेशामधील केंद्र शासनाच्या योजना राबवण्याचं काम करते. अशा संस्थेवर मला मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे काम करण्याची संधी मिळाली आणि संपूर्ण जगामध्ये, आशिया खंडामध्ये सर्वात जास्त खत निर्माण करणारी कंपनी इफ्को आहे, जी 100 लाख मेट्रिक टन म्हणजे 1 कोटी मेट्रिक टन खत तयार करते. आशिया खंडातील सर्वात मोठी आहे. त्या ठिकाणी सुद्धा संचालक पद आणि त्याचं कार्य करण्याची मला संधी मिळाली.
एका छोट्याशा कार्यकर्त्याला देश पातळीवरून, राज्य पातळीवरून, तालुका पातळीपर्यंत इतक्या प्रमाणात पदभूषणाची संधी मिळाली, हे खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो. आणि यामध्ये माझ्या तालुक्यातील, माझ्या जिल्ह्यातील सर्व नेते सर्वांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे मी त्या सर्वांचे आभार मानणं मी माझं या ठिकाणी कर्तव्य समजतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला सांगताना, विशद करताना आनंद वाटेल की 1980 साली आमची मुलं 6व्या 7व्या वर्गामध्ये मित्रमंडळीची शिकायला आली. त्यावेळी अकोट शहरामध्ये एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. तर आम्ही एकत्र बसलो आणि 1980 साली स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री कॉन्व्हेंट नावाची एक संस्था आम्ही 1980 सालामध्ये या ठिकाणी स्थापन केली. त्याचा संस्थापक सदस्य मी आहे आणि आज मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. अकोट शहरामध्ये सर्वात पहिलं कॉन्व्हेंट निर्माण करण्याचं कार्य सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. हे नमूद करताना सुद्धा मला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे. त्याचप्रमाणे दिलीप भाऊने सांगितल्याप्रमाणे 7 ते 12 पर्यंत श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मी कार्य केलं. जेवढं शक्य असेल तेवढं अकोला बुलढाणा दृष्टीनं शाळा असतील, कॉलेजेस असतील, त्यामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न केला. ती सुद्धा 5 वर्षापर्यंत मला संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि हे सर्व करत असताना डॉक्टर शिंगणे साहेबांना सांगू इच्छितो की मला माझ्या एक सहकाऱ्यांनी प्रश्न विचारला की रमेश भाऊ, तुम्ही या क्षेत्रामध्ये एवढे यशस्वी झाला, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलं, तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये कार्य केलं, तर या क्षेत्रामधले तुमचे मार्गदर्शक आणि गुरु कोण आहेत? त्यांना मी असं सांगितलं की मी कोण्याही एका माणसाचं नाव जर घेतलं तो इतर अनेकावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की माझे प्रथम गुरु जे आहेत ते माझे आई आणि वडील आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागाशी, शेतकऱ्यांशी, समाज बांधवांशी कसं वागावं, त्यांच्या कामाशी कसं समरस व्हावं, त्यांच्याकडे लग्न असतील, काही वाईट प्रकारचे प्रसंग असतील, त्यामध्ये सामील होऊन त्यांना कसा धीर द्यावा, हा जो गुण आहे माझ्या वडिलांनी करून घेतला. ते मी आजही सातत्यानं करतो. हे आपल्या तालुक्यामधील सर्वांना जवळजवळ माहिती आहे. नीटनेटकेपणा, काटकसर, आपल्या नातेवाईकांसाठी संबंध कसे ठेवले पाहिजेत आणि कसं आपण वागलं पाहिजे, हा गुण मी माझ्या आईकडून घेतला. वक्तशीरपणा, प्रशासन, शिस्त, हा गुण स्वर्गीय अण्णासाहेबांकडून मी त्यासाठी घेतला. कठोर परिश्रम करण्याचा गुण, ज्यावेळी आम्ही शरद पवार साहेबांचं काम पाहतो, नेते आहेत आमचे, राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत, आमचे सुद्धा नेते आहेत. ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही सर्व एकत्र पक्षामध्ये होतो, त्यांची काम करण्याची पद्धती पाहत होतो, त्यावेळी शिस्तबद्ध काम करण्याचा जो गुण आहे हा त्या पवार कुटुंबियाकडून मी घेतलेला आहे. आमचे हिदायतले मित्र आहेत मुस्लिम समाजाचे, पण त्यांचे अत्यंत सर्व समाजामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. मुसलमान, हिंदू असेल, मुसलमान असेल, पाटील असेल, कुंभी असेल, सलोख्याचे संबंध ठेवण्याची कशी पद्धती आहे याचा अभ्यास मी हिदायतभाईच्या कडून शिकलो. वेळ प्रसंगी नुकसान झालं तरी चालेल पण स्पष्ट वक्तेपणा, हा गुण आदरणीय दादासाहेब. बरेच लोक रागवतात, दादासाहेब असं बोलतात, दादासाहेब तसं बोलतात, पण बरेचदा त्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून कधी कधी दादांच्या त्या गुणाचाही आम्हाला वापर करावा लागतो. तसेच स्वर्गीय वसंतरावजी धोत्रे साहेब, मधुकररावजी भोईबार, स्वर्गीय भाऊसाहेब लहाने, डॉक्टर जयंत बोरके साहेब, रावसाहेब शिवकुरकर, याकूब पटेल साहेब, पुंडलिकराव चौधरी यांच्याकडून अनेक गोष्टी मला आत्मसात करण्यात आल्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना ज्यांच्याकडे चांगले नेतृत्व गुण आहेत त्या सर्वांकडून तो मी घेण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या स्तरातील लोकांमध्ये
संपर्कामध्ये क्षेत्रात काम करू शकलो आणि यशस्वी झालो ही बाब आपणासमोर खुलेपणाने सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. कौटुंबिकदृष्ट्या अनेक राजकीय आपले एकमेकाचे प्रसंग असतात, पण आपल्या कुटुंबा संदर्भामध्ये एकमेकाला माहिती नसते. आपण खरेदी विक्रीच्या निवडणुकीत काम करतो, एखाद्या कृषी उत्पन्न बाजार वर्ष सोबत असतो. कौटुंबिक परिस्थितीबद्दल फारशी माहिती नसते, पण त्याची थोडी माहिती, कारण आता खूप वेगवेगळ्या भागात या ठिकाणी जमलेले आहेत ते सुद्धा सांगणं आवश्यक आहे. आमचं 6 भावांचं कुटुंब आहे. 35 वर्ष आम्ही जवळजवळ एकत्र होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर माझे ज्येष्ठ बंधू पंजाबराव हिंगणकर आणि डॉक्टर विश्वासराव हिंगणकर यांनी मला पुत्रवत प्रेम दिलं आणि खूप आधार दिला. त्यानंतर माझे लहान बंधू आहेत, तीनही दादाराव पाटील, सुधाकरराव, ॲडव्होकेट हिंगणकर यांनी अक्षरशः मला वडिलांसारखं प्रेम दिलं. त्यांनी मला एक कोणतंही काम करू दिलं नाही, कुठली तक्रार केली नाही. पत्नी असतील, त्यांनी आपले नियमित जे काम आहेत त्यामध्ये कशाची कमतरता पडू दिली नाही. आपले कपडे वेळेवरती, जेवण कुठं जायचं असेल तर बॅग भरायची असेल, आमच्या सुना, बहिणी, माझी मुलं, पुतणे, नातवंडे यांनी मला अत्यंत आदर केला. माझ्या जीवनामध्ये मला खूप प्रेम दिलं. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करून यशस्वी होऊ शकलो ही बाब विशद करताना मला संकोच वाटत नाही. अशा प्रकारे लहान भावांसोबत विश्वास टाकल्यामुळे मी त्यांचे फारसं काही करू शकलो असे राजकारणातून असं नाही. बरेचदा नुकसान पण झालं, परंतु त्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यांच्या ऋणातून मी कधी मुक्त होऊ शकत नाही. आज मी 75 वर्षाचा झालो. आपला अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा केला. उद्यापासून 76व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मला अनेक सहकारी म्हणतात, आता इथे बरेच जणांनी म्हटलं की का हो काय तुम्ही 75चे झाले की काय असं वाटत नाही. पण मी खरंच 75 झालेलो आहे. माझी जन्मतारीख 3/1/1950 आहे. माझं जीवनमान साधारणपणे राजकीय क्षेत्र असल्यामुळे फार अनियमित आहे. जीवन अनियमित, स्वप्न अनियमित, खानपान अनियमित, परंतु मला सुदृढ आयुष्य परमेश्वराची कृपा आणि सहकारी मित्रांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच शक्य झालं. त्या सर्वांचा मी या ठिकाणी ऋणी आहे.